तुम्ही ऐकत आहात रेडिओ शुगर 90.8 FM जिंदगी स्वीट हो जाए. आणि आज मी तुमच्यासोबत आहे RJ स्वरा. आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि आजच्याच यांच्या जयंती दिनाप्रित्यर्थ आज आपल्याकडे नॅशनल युथ डे सेलिब्रेट केला जातोय. तर आजच्या सगळे यंगस्टरना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज माझ्यासोबत आहे युथ गर्ल अनमोल जाधव. तर ती मेहंदी आर्टिस्ट म्हणून इस्लामपूरमध्ये काम करते आणि बऱ्यापैकी तिचं नाव पण खूप आहे आणि तिच्या कामावरून तिच्या नावाची एक सुंदर अशी ओळख तयार झाली आहे. तर अनमोल, आज तू रेडिओमध्ये आली आहेस तर तुझं वेलकम. थँक्यू. येस, तर आज नॅशनल युथ डे आहे तर तुला सुद्धा खूप शुभेच्छा. आणि मला सांग की आजची तरुणाई जी आहे आपण बघतोय तर त्याबद्दल तुला काय वाटतं? नमस्कार, मी अनमोल जाधव. तर आजच्या तरुणाईबद्दल बोलायचं झालं तर आजची तरुणाई खूप हुशार आहे. त्यांच्या डोक्यामध्ये खूप आयडियाज आहेत. पण ग्रामीण भागातून काही तरुणाई असल्यामुळे त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाहीये. थोडीशी घाबरतीये ती तरुणाई समाजासमोर यायला. तर त्यांनी स्वतःची आवड ज्याच्यामध्ये आहे ते आधी लक्षात घेतलं पाहिजे. त्याबद्दल थोडंसं एक्सपर्ट जे लोक आहेत त्यांच्याकडून गायडन्स घेतला पाहिजे आणि स्वतःमधील न्यूनगंड थोडासा बाजूला ठेवून स्वतःला विकसित करायचा प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच. तर मला सांग की आज युथ डे आहे आणि तू माझ्यासोबत आज आलीस, आपण छान गप्पा मारतोय. तर मला असं कळलं की तू खूप सुंदर मेहंदी आर्टिस्ट म्हणून सध्या काम करतेस. तर कशी सुरुवात झाली? तसं बघायला गेलं तर 2013 पासूनच मी मेहंदी ऑर्डर स्टार्ट केल्या होत्या. पण तेव्हा फक्त आवड म्हणून त्याच्याकडे बघत होते. नंतर 2021 मध्ये पुण्यामध्ये कांचन उत्तेकर सेलिब्रिटी मेहंदी आर्टिस्ट आहेत, त्यांच्याकडे मी प्रोफेशनल मेहंदी कोर्स केला. बरं. आणि तेव्हाच मला समजलं की मेहंदी हे करिअर म्हणून पण आपण याच्याकडे बघू शकतोय. नंतर मग मी हळूहळू त्या दृष्टीने प्रयत्न करत गेले. अच्छा. नंतर मी मेहंदी क्लासेस पण घ्यायला लागले. आतापर्यंत जवळपास 50+ स्टुडंट माझ्याकडून शिकून गेलेले आहेत. वाव, मस्त. मग आता त्या पण मेहंदी ऑर्डर घेऊन त्यांचा पण इन्कम सुरू झालेला आहे. अच्छा. अशा प्रकारे मी मेहंदीला प्रोफेशन म्हणून बघतेय. ओके. तर आता तू सांगितलंस की 50+ स्टुडंट तुझ्या हाताखालून गेलेले आहेत, तर मग ती पण सगळी तरुणाईच असणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बघून तुला काय वाटतंय? म्हणजे तू जेव्हा त्यांचे क्लासेस घेत होतीस तेव्हा त्यांच्या डोक्यातल्या काही आयडियाज वगैरे ह्या गोष्टी तुला मेहंदी शिकवताना कळत होत्या का? हो, नक्कीच. म्हणजे आजची तरुणाईला स्वतःचं स्किल सगळ्यांसमोर मांडायचं असतं. तर माझ्याकडे ज्या स्टुडंट येतात तर त्यांच्याकडे अजून एवढं स्किल नव्हतं की त्यांना अजून जुनीच मेहंदीचे प्रकार म्हणजे कोयरी, फुलं एवढंच फक्त माहित होतं. बाकी मेहंदीमध्ये पण अजून खूप प्रकार असतात हे सगळं माहित नव्हतं. पोर्ट्रेट मेहंदी आलेली आहे, स्वतः आपण चेहरा त्याच्यामध्ये उतरवू शकतो. तर असं बरेच स्किल त्यामध्ये पण आपण मेहंदीनुसार करू शकतो. अच्छा. तर मग तुझ्या मेहंदीची सुरुवात कशी झाली? म्हणजे तुला मेहंदी क्षेत्राकडे यावंसं का वाटलं? तुझं एज्युकेशन काय आहे त्याबद्दल पण सांगशील थोडं? मी MSc फिजिक्स झालेली आहे. तर मला असे बरेच लोक म्हणतात की एवढं शिकलीयस आणि मेहंदी करतेस. तर मला त्यांना तेवढंच सांगायचंय की मला ज्यामध्ये आवड आहे तर आता मी सलग 12 तास मेहंदी काढू शकते, पण दुसरं कोणतंही काम मी सलग 12 तास नाही करू शकत. अच्छा. त्यामुळेच तुमची आवड कशात आहे ते ओळखा आणि त्याला तुम्ही नक्कीच करिअरचं रूप देऊ शकता असं मला म्हणायचं आहे. मग तू शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजेसमध्ये असताना असं काही पेपरवर्क वगैरे, डिझाईन वगैरे असं काही काढत होतीस का? म्हणजे कशी सुरुवात झाली? नाही, चित्रकलेची आवड मला आधीपासूनच होती. मेहंदीची पण आवड लहानपणापासूनच आहे, पण असं करिअर म्हणून त्याच्याकडे कधी बघितलं नव्हतं. पण हळूहळू जसं जसं होत गेलं तसं मग मेहंदीलाच प्रोफेशन करायचं असं माझं मी ठरवलं. मग घरामध्ये तुमच्या कोणी असं मेहंदी वगैरे काढतंय का किंवा तू त्यांना काही पाहत? तसं काहीच नाही. अच्छा, म्हणजे तुझ्यापासूनच सुरुवात झाली. मग आता मेहंदी क्षेत्र हे खरं तर खूप मोठं आहे, तर त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे कारण आता आपल्याकडे ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण मिळालेत, आपण ऑनलाईन नाही का मेहंदी आर्टिस्ट पण आपण बुक करू शकतो वगैरे. ह्या कॉन्सेप्ट आता खूप वाढत चाललेत आपल्याकडे, याचं मार्केट खूप वाढतंय दिवसेंदिवस. तर याबद्दल कसं सांगशील काय? तर सोशल मीडियाचा प्रभाव हल्ली आपल्या सर्वांवरती खूप जास्त आहे. मी पण माझ्या करिअरची सुरुवात सोशल मीडियावरूनच केलेली आहे. इंस्टाग्रामवरती अनमोल_मेहंदी नावाचं माझं पेज आहे. तिथून मला बऱ्याच मेहंदीच्या ऑर्डर्स येत असतात. ऑनलाईन बुकिंग तिथे होत असतात. तर आता कोणताही सण समारंभ असला की मेहंदी आपल्याला लागते. तर मीही माझ्या करिअरची सुरुवात तिथूनच ऑनलाईन सोशल मीडियामधूनच केलेली आहे. बरोबर आहे. आणि सोशल मीडियाचं खरं तर आपण बघतोय की आपण या चांगल्या गोष्टींसाठी पण यूज करू शकतो.
तर मग आता मेहंदीमध्ये वेगवेगळे प्रकार असतात, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगशील की काय कशी असते मेहंदी? मेहंदीमध्ये जुने प्रकार तर आहेतच, अरेबिक मेहंदी, ट्रॅडिशनल मेहंदी, पण आता सध्या खूप प्रकार नवीन निघालेले आहेत. पोर्ट्रेट मेहंदी, ज्यामध्ये स्वतःचा चेहरा पण त्यामध्ये काढू शकतो. तर असे बरेच प्रकार आहेत. अच्छा. मंडाला मेहंदी. बर. मग हे मेहंदी जेव्हा तुझ्याकडे ऑर्डर येते, मेहंदीची ऑर्डर येते, तर तेव्हा तू मेहंदी स्वतःची घेऊन जातेस की कसं, की त्यांच्याकडे कोण वगैरे अवेलेबल असतात, कसं करतेस? मेहंदी मी स्वतःचीच बनवते, पूर्णपणे नॅचरल मेहंदी मी यूज करते. त्यामध्ये कोणतंही केमिकल मी यूज नाही करत, त्यामुळे त्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. अच्छा. मग ह्याचे साधारण आता कसे चार्जेस तू घेतेस किंवा काय? तर चार्जेस म्हणले तर जसं डिझाईन असते त्याच्यावर ते डिपेंड असतात. साधारणतः ब्रायडल मेहंदीचे 4,000 पासून रेट सुरू होतात. मग आता लग्नाचा सीझन पण आता लवकरच सुरू होईल, आता फेब पासून वगैरे. तर मग कशा ऑर्डर्स तुला येत आहेत, कसा रिस्पॉन्स मिळतोय? नाही, लग्नाचा सीझन तर ऑलरेडी माझा फेब्रुवारी महिना बुक झालेला आहे. अच्छा, मस्तच. मग मेहंदी काढताना तुला खूप भारी वाटतं का? म्हणजे काय मिळतं त्याच्यातून तुला? नाही, खूप म्हणजे मला समजतच नाही मी किती वेळ झालं बसलीये. होय. हो, खूप मी त्यात हरवून जाते मेहंदीमध्ये. अच्छा. मला मेहंदी काढायला खूप आवडते. तर मेहंदीमधून खूप पॉझिटिव्ह वाइब्स मिळतात. जेव्हा मी काढलेली मेहंदी लोकांना आवडते आणि ते त्याची प्रशंसा करतात, तेव्हा खूप छान पॉझिटिव्ह वाटतं मला. त्यामधून खूप छान वाइब्स मिळतात. पैसे तर मिळतातच चांगल्या कामाचे, पण त्यातून जो आनंद मिळतो तो शब्दात सांगण्यासारखा नाहीये. अच्छा. जेव्हा माझ्याकडे काही काम नसतं तेव्हा वेगवेगळ्या मेहंदी आर्टिस्टचे कलेक्शन मी बघत असते, स्वतःमध्ये सुधारणा करत असते, त्याचं प्रॅक्टिस करत असते. मगाशी तू बोलली होतीस की तू मेहंदीचे कोर्सेस म्हणजे घेतेस किंवा क्लासेस घेतेस, मग ते कशा पद्धतीनं असतात, कसे, कधी सुरू होतात? आता जानेवारीमध्ये 6 जानेवारीपासून बॅच सुरू झालेली आहे. बेसिक टू ब्रायडल कोर्स आहे तो 40 डेजचा. बरं. त्यामध्ये पूर्ण बेसिक पासून मी पूर्ण ब्रायडल डिझाईन्स पर्यंत सर्व शिकवते. सर्व मटेरियल मी प्रोव्हाइड करते. अच्छा. मग कसा रिस्पॉन्स मिळतोय? खूप छान रिस्पॉन्स आहे त्याला. आणि आजचे जे यंगस्टर म्हणजे मुलगा असेल मुलगी असेल या क्षेत्रामध्ये जर करिअर करू पाहत असतील तर त्यांना तू काय सांगशील? तर मुलगा मुलगी असा भेदभाव राहिला नाहीये आता. मी बऱ्याच मुलांना मेहंदी आर्टिस्ट म्हणून काम करताना बघितलेलं आहे. तर सुरतचे एक सर आहेत, हरिन सर म्हणून, हरिन दलाल सर. त्यांच्याकडे मी स्वतः मास्टर क्लास केलेला आहे. खूप छान शिकवतात ते सर. तर तुम्हालाही असं काही करायची गरज नाहीये. मुलगा मुलगी असं, मुलगा असाल तरी तुम्हाला आवड असेल तर तुम्ही या क्षेत्रात नक्की येऊ शकता. बिझनेस म्हणून या क्षेत्राकडे नक्की बघू शकता.